लोकसभेला 2 लाख आणि विधानसभेला अवघे 7,000 मते. हा आहे तो मतदारसंघ. विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्व जागांवर काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाल्याने या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह. अति उत्साह आणि आपापसातील गटबाजी यामुळे काँग्रेस पक्ष गेली काही वर्ष अस्तित्वासाठी झगडत होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या राजकीय धडसोडपणामुळे या पक्षाला अतिशय मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस पक्ष नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सातत्याने घसरणीला लागला आहे. या पक्षाचे बहुतांश नेते इतर पक्षात निघून गेले आहेत. जे सध्या या पक्षात आहेत त्यांनी चक्क भाजपाचा प्रचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात आढळला. त्यामुळे राष्ट्रीय नेतृत्व वैचारिक लढा देत असताना स्थानिक नेते मात्र विचारधारेला तिलांजली देत असल्याचं आढळून आलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये पक्षाच्या विस्तारासाठी काम करण्याऐवजी फाजील आत्मविश्वासाने उमेदवार दिले. त्याचा अतिशय मोठा परिणाम या पक्षाच्या अस्तित्वावरच आता निर्माण झालाय. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचलं आहे. आता या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची स्थिती आत्मपरीक्षणाच्याही पुढे गेली आहे. काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का इगतपुरी मतदारसंघात बसला. या मतदारसंघात हिरामन खोसकर हे विद्यमान आमदार काँग्रेसचे होते. वरिष्ठ आणि राज्य पातळीवरच्या नेत्यांनी आपापसातील कुरघोडीच्या राजकारणामुळे निवडणुकीआधी आमदार खोसकर यांना मानसिकदृष्ट्या त्रास देण्याचा प्रयत्न केला. परिणामी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात निघून गेले. ते भरभक्कम आघाडी घेऊन निवडून देखील आले. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाने लकी जाधव या अत्यंत नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. माजी आमदार निर्मला गावित या इच्छुक असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. परिणामी काँग्रेस पक्षाला अवघे 30,000 मते मिळून येथून खोसकर हे 86,508 मताधिक्याने विजयी झाले. चुकीचे निर्णय घेतल्याने काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांच्या सोबत निघून गेले आहेत. चांदवड मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल हे गेली 4 निवडणुका भाजपच्या विरोधात पराभूत होत आहेत. मात्र प्रत्येक वेळी तेच अट्टहासाने उमेदवारी घेतात. या ठिकाणी पक्षाची बाजार समितीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी उमेदवारी मागितली होती. अन्य प्रबळ उमेदवार देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पुन्हा एकदा माजी आमदार कोतवाल यांना उमेदवारी देण्यात आली. कोतवाल यांचा अतिशय मानहानीकारक पराभव झाला. त्यांना अवघे 23,000 मते मिळून ते 4थ्या स्थानावर गेले. येथून भाजपचे आमदार राहुल आहेर हे 48,000 मतांनी विजयी झाले. आता काँग्रेस पक्षापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुचर्चित मालेगाव विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 1,98,000 मते मिळाली होती. मात्र विधानसभेला पक्षाने एजाज बेग यांना उमेदवारी दिली. त्यांना अवघे 7,527 अशी दुर्लक्षित मते मिळाली आहेत. त्यामुळे मालेगाव या अल्पसंख्याक समाजाचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातही काँग्रेस आता नामशेष झाली असं म्हणता येऊ शकतं. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. जिल्ह्याचे पदाधिकारी देखील संभ्रमावस्थेत आहेत. उमेदवारी कोणाला द्यावी हा घोळ आणि चुका राज्यस्तरीय नेत्यांनी केल्या. त्याचा फटका नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाला बसला. आता अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाचे काय होणार या चिंतेने सर्व पदाधिकारी ग्रस्त आहेत. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी विधानसभा मतदारसंघ.